या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत फुलपगारे सर शाळेमध्ये आलेले असतात आणि मग ते गवते सरांना सुद्धा बोलावून घेतात. गवते सर त्यांना विचारत असतात की सर काय झालं, तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी मला शाळेमध्ये का बोलावून घेतलं. आणि त्यावेळी फुलपगारे सर त्यांना सांगू लागतात की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला होता आणि त्यांनी आपल्या शाळेचा अहवाल तातडीने मागवून घेतला आहे. ते ऐकून गवते सर म्हणू लागतात की आज तर सुट्टीचा दिवस आहे ना आणि डेडलाईन पुढच्या महिन्यातली आहे, मग त्यांना लगेच अहवाल का लागतोय. आणि त्यावेळी फुलपगारे सर त्यांना समजावत म्हणतात की आता हे मला सुद्धा माहीत नाही, पण त्यांचा फोन आल्यामुळे मी सुद्धा ताबडतोब शाळेत आलो आणि तुम्हाला बोलावून घेतलं. आता आपण त्यांना नाही तर म्हणू शकत नाही ना, काही करून आपल्याला त्यांना आजच्या आज सगळे अहवाल पाठवायला हवेत. आणि ते ऐकून गवते सर म्हणतात की सर इतकं काम मी एकटा तर नाही करू शकत. आणि त्यावेळी फुलपगारे सर म्हणतात की हो माहिती आहे मला, तुम्ही तुमच्या वर्गाचा अहवाल बनवायला घ्या, मी अक्षराला सुद्धा शाळेमध्ये बोलावून घेतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या खोलीमध्ये असताना दुर्गी त्या ठिकाणी येते. तिचा चेहरा पूर्ण रंगाने माखलेला असतो आणि ती भुवनेश्वरीला रंग लावायला आलेली असते. पण तिला बघून भुवनेश्वरी म्हणते की हा काय अवतार करून ठेवलायस तू. तर दुर्गी म्हणत असते की अगं मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं होतं की माझ्या तोंडाला कलर लावू नका, पण त्यांनी ऐकलं नाही आणि बघ काय करून ठेवलंय. आणि मग ती भुवनेश्वरीला सुद्धा रंग लावायला जाते. मात्र भुवनेश्वरी तिला म्हणते की आम्हाला हे काही आवडत नाही, आमच्यापासून लांबच राहा. दुसरीकडे अक्षरा घरी आईला मदत करत असते. आई तिला समजावत असते की बाळा तू आराम कर, मात्र अक्षरा काही ऐकत नाही. तितक्यात तिला फुलपगारे सरांचा कॉल येतो. तिला विचारत असतात की अक्षरा थोड्या वेळासाठी तू शाळेमध्ये येऊ शकते का. त्यावर अक्षरा म्हणते की हो सर, पण काय झालं, काही महत्त्वाचं काम आहे का. आणि त्यावर फुलपगारे सर त्या अहवालाबद्दल तिला सांगू लागतात आणि शाळेत येण्याची विनंती करतात. त्यावर अक्षरा ही आनंदाने हो म्हणते आणि शाळेत जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ते गवते सर फुलपगारे सरांना सांगत असतात की मी माझ्या वर्गाचा तर अहवाल बनवला आहे, पण एक गोष्ट लक्षात आहे ना, तुमच्या या सगळ्या डॉक्युमेंट्सवर आपल्याला भुवनेश्वरी मॅडम किंवा मग अधिपती सरांची सही लागेल. आणि त्यावेळी फुलपगारे सर म्हणतात की हो, म्हणूनच मी मॅडमला कॉल करायचा प्रयत्न करतोय, पण त्या काही कॉल रिसीव करतच नाही आहेत. मग त्यानंतर ते अधिपतीला देखील कॉल करतात, पण तोही कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे नाईलाजाने फुलपगारे सर घरच्या नंबरवर कॉल करतात. तर घरातीलच एक नोकर फोन रिसीव करतो. फुलपगारे सर त्याच्याकडे निरोप ठेवतात. त्याला सांगतात की अधिपतींना सांगा की लवकरात लवकर शाळेत या, काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्यांची सही हवी आहे. आणि त्यावर तो हो म्हणत अधिपतींकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते आणि तितक्यात तिला तिच्या आजूबाजूला शाळेतीलच काही मुलं रंग खेळताना दिसतात. ते एकमेकांना पाण्याचे फुगे फेकून मारत असतात आणि त्यामुळे अक्षरा त्यांना समजावते की पाण्याचे फुगे एकमेकांना फेकून मारू नका, कोणाला दुखापत होऊ शकते आणि पाणीसुद्धा वाया जाते. त्यामुळे तुम्ही इको फ्रेंडली होळी खेळा. आणि त्यावरती मुलंही हो म्हणतात आणि मग अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अधिपतीला फुलपगारे सरांचा निरोप मिळतो, पण त्याला प्रश्न पडतो की आज सुट्टीच्या दिवशी फुलपगारे सरांनी मला शाळेत का बोलावून घेतलं असेल. आणि मग तो फुलपगारे सरांना फोन करायचा प्रयत्न करतो, पण मग ते कॉल रिसीव करत नाही. आणि मग अधिपती शाळेत जाण्यासाठी निघणार इतक्यात ओंकार त्याला रंग लावायला तिथे येतो. आधी तर अधिपती त्याला ओळखतच नाही आणि मग हसतच म्हणतो की अरे भावा, ही काय अवस्था केली आहे तू. तर ओंकार हसतच म्हणत असतो की आता तुझी सुद्धा अशीच अवस्था होणार आहे. आणि मग तो अधिपतीला रंग लावायचा प्रयत्न करतो, पण अधिपती म्हणत असतो की आमच्या आयुष्यातले सगळे रंगच उडाले आहेत. जर आज मास्तरीणबाई आमच्या सोबत असत्या तर आम्ही सुद्धा अशीच होळी खेळलो असतो. तर दुसरीकडे अक्षरा शाळेमध्ये येते. फुलपगारे सर तिला सांगतात की अक्षरा, आपल्याला तातडीने काही अहवाल करून वरिष्ठांकडे पाठवायचा आहे. गवते सरसुद्धा तुला मदत करतील. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे सर, तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच हे काम पूर्ण करूयात. आणि मग ते तिघेजण मिळून कामाला सुरुवात करतात. दुसरीकडे अधिपतीला नाराज झालेलं बघून ओंकार त्याला म्हणत असतो की भावा, तू नाराज होऊ नको, वहिनी या सणाला नाही तर पुढच्या सणाला नक्की येतील. पण अधिपती म्हणत असतो की काय माहिती, त्यांना आमचं काही पडलेलंच नाही आहे, त्या घरी येणार आहेत की नाही हे सुद्धा माहीत नाही. आणि त्यावर ओंकार म्हणतो की असं बोलू नको, होईल सगळं ठीक. आणि मग तो पुन्हा अधिपतीला रंग लावायचा प्रयत्न करतो, पण अधिपती म्हणत असतो की अरे फुलपगारे सरांचा फोन आला होता, त्यांनी मला तातडीने शाळेत बोलावले, कदाचित मास्तरीणबाईंबद्दलच काहीतरी असेल, त्यामुळे मला जावं लागेल. आणि ते ऐकून मग ओंकार म्हणतो की ठीक आहे जा तू, मात्र परत आल्यानंतर आपण रंग खेळूयात. आणि मग तो अधिपतीकडे रंगाची एक पुडीसुद्धा देतो आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर अधिपती मनाशी विचार करत म्हणत असतो
मास्तरीनबाई, आज मला तुम्हाला फक्त एकदा बघायचं आहे आणि मग तो देवाकडे अक्षराची आणि त्याची भेट व्हावी म्हणून प्रार्थना करतो. दुसरीकडे फुलपगारे सर खूपच काळजीत असतात आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात. तर अक्षरा काम करता करता त्यांच्या फेऱ्या मोजत्याने हसतच म्हणते की सर, तुम्ही काळजी करू नका, सगळं काम वेळेमध्ये पूर्ण होईल. आणि मग थोड्याच वेळामध्ये ती पूर्ण अहवाल बनवून देते. त्यामुळे फुलपगारे सर तर खुश होतात. दुसरीकडे अधिपती शाळेत जाण्यासाठी निघालेला असतो, पण तितक्यात त्याच्या गाडीसमोर एक मुलगा येतो आणि त्यामुळे अधिपती घाबरतो. तो पटकन गाडी थांबवतो. दुसरीकडे अक्षराने सगळा अहवाल बनवलेला असतो आणि मग ती त्या गवते सरांना तो एकदा क्रॉस चेक करायला सांगते. फुलपगारे सर मात्र अधिपती शाळेत कधी येत आहेत याचीच वाट बघत असतात. दुसरीकडे अधिपतीच्या गाडीसमोर जो मुलगा येतो त्याला अधिपती चांगलंच सुनावतो. तर तो मुलगा माफी मागत म्हणत असतो की दादा माफ करा. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की अरे, तुला जो काही रंग खेळायचा आहे तो बाजूला जाऊन खेळ, इथे रस्त्यामध्ये कुठे जर काही झालं असतं तर. आणि त्यावर तो मुलगा म्हणतो की माझी गर्लफ्रेंड इकडेच पळत गेली होती, म्हणून मग मी तिच्या पाठोपाठ इकडे आलो. आणि त्याच वेळी त्या मुलाची गर्लफ्रेंड त्याच्या मागून येते आणि त्याला रंग लावते. आणि हे सगळं बघून अधिपतीला त्याने अक्षरासोबत घालवलेले क्षण आठवू लागतात आणि तो हसतच त्या दोघांकडे बघू लागतो. तर ते दोघेही अधिपतीचे आभार मानतात आणि त्याची माफीसुद्धा मागतात आणि मग तेथून निघून जातात. अधिपती मात्र माझी आणि मास्तरीनबाईंची भेट आज होईल की नाही याचाच विचार करत असतो. तर दुसरीकडे फुलपगारे सर अक्षराचं खूप कौतुक करत असतात. तिला म्हणत असतात की आज जर तू वेळेवर शाळेत आली नसती ना, तर मी हे सगळं कसं पूर्ण केलं असतं काय माहिती. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अक्षराला तिच्या घरून आईचा फोन येतो. त्यामुळे मग ती बाहेर जाते. आई तिला विचारत असते की अक्षू, कुठे आहेस बाळा तू? तर अक्षरा सांगत असते की आई, मी शाळेत आहे, पण काय झालं आहे? तर आई तिला म्हणत असते की अगं काही नाही, मी भाजी आणण्यासाठी बाहेर गेले होते ना, तेव्हा चौकामध्ये बघितलं खूप गर्दी होती. मुलं कशीही गाड्या चालवतायत, एकमेकांना पाण्याचे फुगे फेकून मारतायत, रंग लावतायत आणि ते सगळं बघून ना मी खरंच खूप घाबरले. उगाच तुला कोणी पाण्याचे फुगे फेकून मारायला नको असं वाटलं, म्हणून तू प्लीज लवकरात लवकर घरी ये. आणि आईचं ते बोलणं ऐकून अक्षरा हसून म्हणते की तू काळजी करू नको, माझं काम आटोपल्यानंतर मी लवकरच घरी येईल. मात्र आई खूपच काळजीत असते. ते अक्षराला म्हणत असते की तू स्वतःची काळजी घे, जास्त दगदग करू नको, या अवस्थेत तुला आरामाची गरज आहे. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते आणि मग पुन्हा स्टाफ रूममध्ये जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शाळेमधील सगळं काम पूर्ण झाल्यानंतर अक्षरा फुलपगारे सरांची परमिशन घेऊन घरी जाण्यासाठी निघते. आणि मग त्यानंतर जेव्हा ती स्टाफ रूममधून बाहेर येते तेव्हाच नेमकी अधिपतीची गाडी त्या ठिकाणी येते. आणि अधिपतीला बघून अक्षराला तर खूपच आनंद होतो. अधिपतीचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. त्याला असंच वाटत असतं की आजही आपली आणि मास्तरीनबाईंची भेट काही होणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.